खेळाच्या दिवसात ग्रामीण भागातील जत्रा व उरसांना सुरुवात होत असते। ग्रामीण भागात अनेक पारंपरिक खेळाच्या स्पर्धा, बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते। परंतु ग्रामीण भागात एकेकाळी मानाचा खेळ असणाऱ्या कुस्ती परंपरेकडे सर्वच ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसतंय। सध्या कुस्ती या खेळाकडे फक्त मनोरंजनाचं साहित्य म्हणून पाहिलं जात आहे। सध्या कुस्तीचा मौसम चालू आहे, कारण ही जत्रा ही कुस्त्यांना मिळालेली संजीवनी, पण संजीवनी नसून फक्त टेकू बनून तात्पुरतं मनोरंजनाचं साधन म्हणून आज याचा वापर होतोय। असं असलं तरी कुस्त्यांच्या या फडात खरे मल्ल कमी, पण हौशे-नौशे युवक फक्त बक्षिसासाठी खेळत असल्यानं कुस्तीचा खरा आनंद हा आता लोप पावत आहे। मातीमधला कुस्तीचा खेळ हा वाचला पाहिजे, यासाठी खास उपाययोजना आता करणं निकडीच आहे। जुन्या लोकांनी कुस्ती खेळायला डोक्यावर घेतलं व वारसा जपण्याचं काम आताच्या पिढीवर आज आहे। पण मी कुस्ती खेळासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री व बक्षिसांचं नियोजन करताना कुस्त्या बनवण्यात मंडळांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय। कोल्हापूर जिल्ह्याची मर्दानी खेळ म्हणून ओळख असणाऱ्या कुस्तीच्या परंपरेकडे शासन का दुर्लक्ष करत आहे? ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीनं अनेक हिंदकेसरी घडवले, त्याच जिल्ह्यात सध्या कुस्तीची परंपरा मोडीत निघाली आहे। ही गोष्ट कुस्ती शौकीनांच्या मनाला खटकणारी आहे। तळागाळातील मुलांना खेळाच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या तर काय होऊ शकते याचा प्रत्यय आपण कॉमनवेल्थमध्ये पाहिला। भारतात नेहमी क्रिकेटसारख्या खेळाला जास्त महत्त्व दिल्यानं पारंपरिक खेळाला याचा फटका बसल्याचं चित्र पाहावयास मिळतं। ग्रामीण भागातील रांगडी मुलं कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळून सराव करतात, परंतु त्यांना पुरेशा सोयीसुविधा, संधी मिळत नसल्यानं मातीचा खेळ हा मातीतच राहतोय। याकडे शासनानं लक्ष देऊन याला दर्जेदारपणे इतर खेळांबरोबर स्थान देऊन ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कुस्तीचे आखाडे शिल्लक राहिलेत। आखाड्यात तयार होणाऱ्या भविष्यातील कुस्तीपटूंना योग्य प्रशिक्षणासाठी कोणत्याच उपाययोजना दिसत नाहीत। ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, हिंदकेसरी मारुती माने हे याच मातीतले। यांचा आदर्श ठेवून अनेक होतकरू तरुण योग्य संधीची वाट पाहत आहेत। पण या संधी उपलब्ध करण्याकरिता ग्रामीण भागात नव्याने कुस्त्यांचे आखाडे रंगले पाहिजेत। केवळ जत्रा यात्रांच्या माध्यमातून कुस्तीगीरांचं भवितव्य ठरवून काहीच होणार नाही। यासाठी योग्य ती पावलं उचलून या मातीतील क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याबरोबरच याच्या पुनर्बांधणीला सुरुवात करणं गरजेचं आहे। ही सुरुवात झाली तर अजून एक खाशाबा जाधव, हिंदकेसरी मारुती माने याच मातीतून जन्माला येईल आणि भारताला एका शिखरावर पोहोचवून ठेवेल। शासनानं ग्रामीण भागातली तमाम कुस्तीगीरांच्या समस्या लक्षात घेऊन अनुदानाची तरतूद व कौशल्य विकासासाठी काहीतरी करण्याची गरज आहे। आम्ही मातीतली लेकरं, माती आमची आई, कुस्तीच्या आखाड्याच्या पुनर्बांधणीसाठी करा आता घाई, अशी हाक ग्रामीण भागातील कुस्ती शौकीनांच्या व पैलवानांच्या मधून येत आहे। मराठी SDसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।